नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये. उन्हाळा म्हणजे आंब्याचा सीझन. तर या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काहीतरी थंडगार आणि रिफ्रेशिंग प्यायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. कारण या व्हिडिओमध्ये आज आपण एकाच तयारीतून 2 वेगवेगळ्या थंडगार आणि भन्नाट रेसिपीज बनवणार आहोत, त्याही अगदी झटपट. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मँगो मिल्कशेक बनवणार आहोत आपण. तर त्यासाठी इथे मी अल्फान्सो मँगो घेतलेला आहे. तर तो कट करून त्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. शक्यतो अल्फान्सोच वापरा, म्हणजे त्यामुळे मिल्कशेकला आणि मस्तानीला चव आणि रंगही खूप छान येतो. नाही मिळाला तर कोणताही आंबा वापरला तरीही चालेल. तर बघू शकता मस्त रंग दिसत आहे आंब्याचा. बघा खूप छान दिसत आहे. तर हा चमच्यानी याचा सगळा गर मी एका बाउलमध्ये काढून घेते. 2 आंब्याचा गर आपल्याला लागणार आहे इथे. तर मी दोन्ही आंब्याचा गर काढून घेते. बघा इथे आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम वापरलेला आहे आणि 1 ग्लास दूध घालायचं आहे. आईस्क्रीमचा वापर नाही केला तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त क्रीमी मिल्कशेक होण्यासाठी आपण आईस्क्रीम वापरलेला आहे. तर आपण हे मिक्सरमध्ये मस्त फिरवून घेऊया. बघू शकता आता आपला मिल्कशेक बनून तयार झालेला आहे. तो आपण सर्व करून घेऊया. एकदम क्रीमी आणि थिक मिल्कशेक झालेला आहे. बघू शकता खूप मस्त दिसत आहे. आता यावरती सजावटीसाठी आपण आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्या घालून त्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत, म्हणजे दिसायला ते छान दिसतं. तर बघू शकता आपला मँगो मिल्कशेक बनून तयार झालेला आहे. तर आता आपण मँगो मस्तानी बनवायला घेऊया. मस्तानी बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. त्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि जो आपण मँगो मिल्कशेक बनवला होता त्याचाच वापर आपण इथे करणार आहोत. तर अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं कमी मिल्कशेक आपण घालून घेणार आहोत. आता यावरती आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम 1 स्कूप घालून घ्यायचं आहे. तर आपण यामध्ये आईस्क्रीम घालून घेऊया. त्यावरती आंब्याच्या फोडी घालून घेऊया, म्हणजे लेयर द्यायचे आहेत आपल्याला. तर थोड्याशा आंब्याच्या फोडी, आता वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला मिल्कशेक यामध्ये घालायचं आहे. पण ग्लास पूर्ण भरायचा नाही, थोडीशी जागा ठेवायची आहे, कारण लेयर रिपीट करायचे आहेत आपल्याला. त्यावरती आता व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेऊया. आता यावरती आंब्याच्या फोडी घालून घेऊया. थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि थोडेसे पोमोग्रॅनेटचा वापर केलेला आहे मी इथे छान दिसण्यासाठी. तर आपली मँगो मस्तानी बनून तयार झालेली आहे आणि याचबरोबर आपले दोन्हीही एकदम थंडगार आणि रिफ्रेशिंग मँगो ड्रिंक्स बनून तयार झालेले आहेत. खूप मस्त दिसत आहेत आणि चवीलाही अप्रतिम लागतात. मँगो मिल्कशेक ही खूप मस्त लागतो आणि मस्तानी तर आहाहा, खूपच मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा या दोन्हीही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी जर आवडल्या असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.